चैत्र पूर्णिमा के अवसर पर विधायक किशोर जोरगेवार की पहल पर भारतीय जनता पार्टी चंद्रपुर विधानसभा एवं श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट की ओर से श्री महाकाली माता मंदिर परिसर में 51 फीट ऊंचा झंडा देवी महाकाली के 101 भक्तों द्वारा फहराया गया। चैत्र पूर्णिमा के अवसर पर विधायक किशोर जोरगेवार की पहल पर भारतीय जनता पार्टी चंद्रपुर विधानसभा एवं श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट की ओर से श्री महाकाली माता मंदिर परिसर में सुबह 8 बजे 51 फीट ऊंचा झंडा देवी महाकाली के 101 भक्तों द्वारा फहराया गया। इस अवसर पर देवी महाकाली की चांदी की मूर्ति, रथ और पालकी की विधिवत पूजा की गई। इस समय विधायक किशोर जोरगेवार, मनीष महाराज, सुनील महाकाले, श्री महाकाली माता ट्रस्ट के सचिव अजय जायसवाल, विश्वस्त श्याम धोपटे, मिलिंद गंपावार, माजी नगर सेविका छबू वैरागड़े, कल्पना बबुलकर, प्रदीप किरमे, वंदना हाटगावकर, संजय बुरघाटे, अरुण तीखे, राजेंद्र खांडेकर, अनिल टहलानी, जितेश कुड़मेथे, प्रवीण गिलबिले आदि उपस्थित थे। इस समय पूरा क्षेत्र भक्तिमय हो गया। इस महोत्सव में चंद्रपुर विधानसभा क्षेत्र की महिलाएं, पुरुष, युवा और वरिष्ठ नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए। इस समय विधायक किशोर जोरगेवार ने कहा कि देवी महाकाली शक्ति, आस्था और संस्कृति का प्रतीक है। चैत्र पूर्णिमा के अवसर पर हम सबका यहाँ एकत्र होना न केवल धार्मिक बल्कि सामाजिक एकता का भी प्रतीक है। 51 फीट ऊंचा झंडा हमारी भक्ति और परंपरा का प्रमाण है। हजारों भक्तों की उत्साहपूर्ण भागीदारी चंद्रपुर की सांस्कृतिक समृद्धि का प्रतीक है। हर साल नवरात्रि के दौरान हम महाकाली उत्सव मनाते हैं। इस समय देवी की भव्य पालकी रथ से निकलती है, इसीलिए रथ और पालकी की विधिवत पूजा की गई और दर्शन के लिए रखा गया ताकि चैत्र यात्रा में आने वाले श्रद्धालु दर्शन कर सके। चंद्रपूरची ग्राम देवता, आराध्य देवता, शक्तिदायिनी माता महाकालीची यात्रा सुरू झालेली आहे। या माता महाकालीच्या पवित्र परिसरामध्ये 51 फूट ध्वजाचा ध्वजारोहण झालेला आहे। रामनवमीच्या दिवशी जी माता महाकाली देवस्थानच्या वतीने जी शोभायात्रेमध्ये सामील होते, त्यामध्ये जो माता महाकालीचा रथ आहे तो सुद्धा या ठिकाणी त्याचं पूजन करत आज त्या यात्रेमध्ये सहभागी होत आहे। या ठिकाणी मराठवाडा, छत्तीसगड आणि मोठ्या प्रमाणामध्ये तेलंगणा आणि आंध्रचे या ठिकाणी भक्त मंडळी येतात आहे। एक मोठा परिसर यावेळेस पहिल्यांदा 10 पट परिसर या महाकाली यात्रेकरूंच्या सोयीसाठी सुसज्ज झालेला आहे। आज या 51 फूट ध्वजारोहणासोबत खऱ्या अर्थाने आजच्या माता महाकाली यात्रेला सुरुवात झालेली आहे। आलेल्या सर्व भक्तांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आहे। वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या वतीने अनेक प्रकारच्या सेवा दिल्या जाणार आहे। त्यामध्ये माता महाकाली महोत्सव समितीच्या वतीने सुद्धा 11 आणि 12 तारखेला महाप्रसादाचं वितरण होणार आहे। सोबतच 11 तारखेला प्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांचा कार्यक्रम होता है। भारतीय जनता पार्टी आणि माता महाकाली महोत्सव समिती ट्रस्टच्या वतीने, महाकाली मंदिर ट्रस्टच्या वतीने सुद्धा यावर्षी अनेक सोयीसुविधा सुनील भाऊ महाकाली व परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। ते एकंदर जर लक्षात आलं, अनेक भक्तांनी केवळ चंद्रपुरात आलेलं नाही तर महाराष्ट्रातल्या तेलंगणातील लोकांनी सांगितलं की या वर्षाची सुविधा ही अत्यंत चांगली आहे, उत्तम आहे आणि कुंभमेळ्याच्या धर्तीवर या ठिकाणी सोयीसुविधा प्रशासनाने केल्यामुळे या वर्षीची यात्रा ही खूप आनंददायी राहील आणि मोठी यात्रा भरेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे। आलेल्या सगळ्या भक्तांचं चंद्रपूरकरांच्या वतीने मी या ठिकाणी स्वागत करतो। महाकाली मंदिर ट्रस्टचे जे सुनील भाऊ महाकाले व सर्व ट्रस्टचे पदाधिकारी आहे त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो की गेल्या अनेक वर्षापासून हा परिवार माता महाकालीच्या ठिकाणी सेवा देत आहे आणि एकंदरच भक्तिमय वातावरण चंद्रपूरमध्ये आहे। मी पुन्हा एकदा सर्वांना शुभकामना। माता महाकाली मंदिराच्या परिसराचा विकास व्हावा याकरता विशेष अर्थाने या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी फोन करून अनेकदा प्रशासनाला मला चौकशी केली हा परिसर एकंदर विकास व्हावा यासाठी 272 कोटी रुपये मंजूर केले आहे कदाचित। आणि सोबतच पालकमंत्री आपले उईके साहेब यांनी सुद्धा ह्या सगळ्या प्रशासनाला निर्देश देऊन या सगळ्या सुखसुविधा चांगल्या व्हावं, हे एक आध्यात्मिक केंद्र व्हावं, पर्यटनाचं केंद्र व्हावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाचा माननीय देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा, एकनाथजी शिंदे साहेब, उईके साहेब यांचा हा प्रयत्न आहे। धन्यवाद। त्यांचाही मी या ठिकाणी चंद्रपूरच्या जनतेच्या वतीने आभार मानतो।